नमस्कार मित्रांनो, आम्ही गेली 2 दिवस आहे लॉजवर असाव. काय झाला, आमचं जो बाथरूम आहे त्याचं पाणी लिकेज होऊन खालचे जे मालक आहेत त्यांच्या त्या घरात पाणी गळतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या पाणी खसून तरी गळतं एवढा नक्कीच आहे, पण तर आमच्या बाथरूमसून गळता की काही ना दुसऱ्या बाथरूमसून आता कळत नाही. तर काल 2 दिवस तर फोडतं, तर त्याचा शोध लावतं आणि त्या काम चालू आहे. आणि त्या कामात काय झाला, बरेच दिवस 10-15-20 दिवस काय 2-1 महिने कामगार शोधतात ते मालक. माझे भाडोत्री, आम्ही जे भाडोत्री आहोत ते मालक, आणि जो मालक ज्याच्या घरात गळता तो मालक ते कामगार शोधतात. ते कामगार काय त्यांना किती दिवस गावत नाही, आज येतं उद्या येते असा त्यांचा विषय चाललो. आणि त्याच्यात अचानक काय झालं, 15 ऑगस्ट दिवशी माझा चेडू पण म्हणता की मुंबईसून मी येते आज 2 महिने तर येऊ म्हणता, मी आज येते उद्या येतंय. ते काय मी ताच सांगा काम चालू होतं, तू जरा नंतर ये. तर म्हणता किती दिवस तुमचं काम होतं, आज येते उद्या येते रोजचं ते कामगार सांगतात. मग सुट्टी गावाची नाही, मी येतोय. तर मग म्हटलं आता काय सांगणार ते, का मी कायाकडनं बोललं आहे नाही. आणि 15 ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहण होता, बायको सरपंच असल्यामुळे ते काय आऱ्यात जायचा होता आणि मागाव जायचं होतं. सकाळी आमका 7 वाजता ते पोचायचं होतं. त्या दिवशी आम्ही गेला आऱ्यात ग्रामपंचायतीत ध्वजारोहणासाठी. आणि त्या दिवशी ताई उतारला, तर येणार तर आमका माहिती होता, पण आम्ही ते गेला आणि उतारला तितक्यात ते कामगार पण आम्ही ते उतरवण्याकडे कामगार येईल आणि ह्या वाईसर येईल. आणि कामगार वृत्ता रूममध्ये आतमध्ये गेला, चावी थंय ठेवलेली होती, घेतल्याने होतो गेलं. त्याच्यात 5 मिनिटात कामगार येले आणि माका फोन येलो त्याचा अर्जंट. असं काय पप्पा हे कामगार येणार, ते माका सांगलाच नाही कसे. तर म्हटलं कामगार बरेच 2 दिवस येतात, म्हटलं 2 दिवस काय 2 महिने येतात, आज येते उद्या येते त्यांचं चालला. तर माकाव त्यांची जजमेंट नाही, त्यांकाव नाही म्हटलं. ते रोज जसे तारखे देत होते आणि आता येले त्या मी तरी काय करू. नाही म्हणतात मी जाते चाललंय मुंबई बोललो आता, नाही तर मग काय सर आता मी करावं काय, हे सगळ्या धुळीत माका जमणार नाही बाबा. तर म्हटलं आता मुंबईत नाही तर बोललो मी मामाकडे जातोय. तर म्हटलं सगळ्यात बरोबर आहे तुझा. मी म्हटलं आधी येतोय, ध्वजारोहणाचा कार्यक्रम आम्ही व्यवस्थित करून घेता आणि येतोय, त्याच्यानंतर काय तर बघूया. आणि मग तसं मी इलंय आणि आज मग करणार काय म्हटलं. मग आता डोक्याला लावला, म्हटलं आता ठीक आहे मग लॉज काहीतरी बघूया. आणि 2 दिवस आम्ही आता या लॉजवर आहोत आणि आता घरात काम चालू आहे. आणि त्या आता काम आज तर होईत बहुतेक, आता ताई तुमका दाखवणार आहे. चला तर ह्या लॉजवर आम्ही 2-3 दिवस राहता. त्या लॉजमध्ये आम्ही राहता, ती तुमका रूम दाखवत आहे. आणि चांगल्यापैकी सुविधा, गरम पाण्याची सुविधा सकाळची, आणि सुंदर रूम, छान स्वच्छता, सगळं व्यवस्थित आहे. जागा पण भरपूर असा व्यवस्थित, आणि त्यांचं नियोजन चांगल्या प्रकारचं. आणि देवगड येथे लॉज आहे, तर तुम्ही नक्की ते बुक करू शकता. या बाथरूम असा, बाथरूम संडास त्याच्यामध्ये. सुंदर ऑफिस आहे, समोरची एंट्री आहे लॉजची, हे काउंटर आहे. तर त्यांचा काउंटर असा. आता लॉज आम्ही सोडली. सुंदर असा. असं या 2 दिवस बाथरूमचं काम चालू आहे. 2-3 दिवस झाले त्याच्यात. सगळं असं अस्ताव्यस्त सगळं चालू आहे. सबस्क्राईब करा.